हॅलो नमस्कार, मी प्रियांका सावळे माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच आणि मी गावावरून मम्मीनं काय पाठवले ते तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू बघा। चला मी दाखवते मम्मीनं काय पाठवले गावावरून। राजेश्वरीला गेलोय मी, बसले किचन मध्ये। ही माझ्या रियांची सायकल आहे। बघा गोणी, एवढी मोठी गोणी आहे। काय पाठवले नक्की तुमच्याशी शेअर करते। लय दिवसापासून करायचं होतं, तर हे काय आहे हा मला वाटतं, मला मसाल्याचा वास येतोय। हा गावठी मसाला आहे, हा मसाला आहे। आणि याच्यामध्ये बघा एवढी मोठी गोणी आहे। तर याच्यामध्ये आहे, ओपन करूया, किती सेफ करून दिले बघा, किती गोण्या घातल्या त्याला। ही एक ही मोठी सिल्वरची याच्यामध्ये बांधून दिले आणि प्लस दाखवलं तुम्हाला मी कसं पॅकिंग केलंय बघा। ती काय पाठवायचं असेल ना लांब काय वस्तू, तर बरोबर व्यवस्थित पाठवत असते ती मम्मी माझी। तर ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत, हे बघा फ्रेश आहेत बघा, गावचे तांदूळ आहेत। आणि हे तांदूळ ही एवढं पूर्ण मोठं आहे ना, ही तांदळाची गोण आहे। ही तुम्हाला पूर्ण तांदूळ आहे। आणि हे ह्याच्यामध्ये पण हे सोडून बघू काय आहे तुम्हाला। व्हिडिओ खूप गॅप झाला आहे व्हिडिओला, म्हणजे 2च दिवस झाली टाकलं नाही व्हिडिओला। And I believe the spinners will get most use and assistance from this pitch at this stage in the first half of the game and earlier than राजेश जर ही गोण सोड ना, ए नका। आणि हा घरी केलेला मसाला आहे, गावचा मसाला। हा राजेश कमी खातो मसाला ना, आम्हाला लोकांना लागतो। आम्ही मसाल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही मला तर अजून सुद्धा। त्याला काय चालतं, मसाला नाही टाकला ना तरी त्याला चालतं, नाही मला लागतो मसाला। झणझणीत केलाय मसाला। मी लग्न झाल्यापासून मसाला इथं बनवत नाही, मी गावावरूनच मसाला देत असते मम्मी मला। पण ह्यावेळी मम्मीनं मला द्यायला उशीर केला, खूप उशीर केलाय मम्मीनं मसाला द्यायला। तर मी आता 6 महिने झालं का मसाला मी बाहेरून आणत होती। आता हे तिनं मला वाटतं 8-15 दिवस नाही, सॉरी 8 दिवस झाले हे पाठवलंय का। एक म्हणजे आमच्या इथं पाहुणे आहेत, ते गावी गेलेले, तिथंच मम्मी लोक राहतात ना, त्यांच्याकडनंच हे पाठवलंय।
तर हा आहे मसाला काय एवढं टाकतो. तेवढं नको बनवली. हा मसाला आहे आणि त्याच्यामध्ये टाकतो पीठ आहे. हे तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आहे पांढरं शुभ्र. तर असं सगळं मम्मीनं पाठवलं हे गावावर. मोबाईल पाठला. तर हे तांदूळ, इथे आहे मसाला आणि इथे आहे पीठ तांदळाचं. तर चला एवढंच पाठवले मम्मीने गावावर. हेच खूप झालं. माझं बनवायचं आहे जेवण. मी अजून काही बनवलेलं नाही. बनवून घेऊया ते जेवण. उशीर झालाय जेवायला. जेवण बनवायला उशीर. तुमचं काय चाललंय? माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या. चॅनेल नवीन आहे. तुम्ही जोपर्यंत सपोर्ट करणार नाही तोपर्यंत चॅनेल काय ते मोनेटाईज काय बोलतात ते होणार नाही. त्यामुळं माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके. माझा आवाज येतो का तुम्हाला तेही कमेंट करून मला सांगा. तर मी दसऱ्याला बघा माझे जे हेअर आहेत, हे केस आहेत माझे, ते मी करणार आहे शॉर्ट. तसे लांबडे चांगले वाटतात ते, एवढे का वाईट नाही ते. बघू शकतो चांगले आहेत पण तरी मला थोडे असे शॉर्ट करायचे. माझ्याकडं आयकॉनिक स्ट्रेटिंग मशीन आहे आणि आयकॉनिकच आहे ना ते. ड्राय करायचं ते पण आयकॉनिकच आहे. खूप चांगलं प्रोडक्ट आहे. मला आता ते घेऊन मला वाटते वर्ष होत आलं. वर्ष झाले ना, वर्ष होत आलं मी घेतले. चांगलं प्रोडक्ट. वर्ष झालं ना रे? नाही झालं, वर्ष नाही झालं वाटतं, पण चांगलं आहे. ही मी केस जी आहेत ना, मी कधी केलेलं काय बोलतात त्याला, केसांना स्मूथनिंग मी स्मूथनिंग केलेलं ना, त्याला 6 महिने नाही, आमची मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चालू आहे. 8 महिने झालेत. 8 महिने. आता हा पण महिना संपत आला, म्हणजे 9 महिने. चांगली म्हणजे खूप चांगली केसर आहे. आणि याच्यासाठी एक शॅम्पू पण आहे, खूप महागाच आहे. कमीत कमी 1,500चा एक शॅम्पू आहे. आणि कंडिशनर जे वापरते ना मी, ते काहीतरी 800 रुपये. तर असे ते प्रोडक्ट आहेत. त्यामुळे ही केस माझे जे आहेत हे व्यवस्थित आहेत. तर मी विचार करतोय, कन्फर्म सांगत नाही. मी म्हणते का दसऱ्या दिवशी मी माझे हेअर जे ते शॉर्ट करणार आहे, असं माझं मन, स्वतःचं मन आहे. पण आता बघू रियांचा डॅडी काय बोलतो. तर चला, माझं करायचं आहे स्वयंपाक. मी किचन क्लीन केलंय पण स्वयंपाक बनवलेला नाही. आता बनवणार मी.
असतं. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.